नमस्कार मुलांनो, मी सुषमा आहे. थेल्स आणि पायथागोरस प्रमेय या भूमितीतील दोन मूलभूत संकल्पनावरील रोमांचक धड्यावर आपले स्वागत आहे. या धड्यात आपण मूलभूत आनुपातिक प्रमेय BPT, ज्याला थेल्स प्रमेय म्हणून देखील ओळखले जाते, आणि त्याचे उलट अन्वेषण करू. आम्ही उल्लेखनीय गोष्टींचा उलगडा करू आणि समांतर रेषांचे गुणधर्म, कोन द्विध्रुव आणि त्रिकोणातील बाजूंचे आनुपातिक विभाजन. या व्यतिरिक्त आम्ही प्रसिद्ध पायथागोरस प्रमेयात डुबकी मारणार आहोत, जे उजव्या कोनाच्या त्रिकोणाच्या बाजूमधील छुपे संबंध उघड करते. आकर्षक उदाहरणे आणि पुराव्याद्वारे आपण मनोरंजक वास्तविक जैविक जीवन आणि भौमितिक समस्या सोडवण्यासाठी या प्रमेयाचा व्यावहारिक अनुप्रयोग पाहू. त्रिकोणाचे रहस्य उलगडण्यासाठी आणि थेल्स आणि पायथागोरसच्या आकर्षक जगाचा शोध घेण्यासाठी सज्ज व्हा. तर या शिकण्याचे परिणाम या धड्याच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम असाल. बेसिक अनुपातिक पातिकता प्रमेय BPT समजून घ्याल आणि त्याचा वापर करा. उजव्या कोनाचा त्रिकोणासाठी पायथागोरस प्रमेय समजून घ्या. उजव्या कोनातील त्रिकोणातील समस्या सोडवण्यासाठी पायथागोरस प्रमेय लागू करा. या धड्यातील कीवर्ड असे आहेत: आनुपातिकता प्रमेय, थेल्स प्रमेय, प्रमाण, समांतर रेषा, संभाषण करणे, अँगल बायसेक्टर, पायथागोरस प्रमेय, उजव्या कोनाचा त्रिकोण, हायपोटेन्यूस, मूलभूत आनुपातिकता प्रमेय प्रथम सांगितलेले गेले. थेल्स ग्रीक गणितज्ञ म्हणून त्याला थेल्स प्रमेय असेही म्हणतात. थेल्स यांनी खगोलशास्त्राला अधिक अचूक शास्त्र बनवण्यासाठी प्रथम भूमितीची सैद्धांतिक अभ्यास सुरू केला आणि तयार केला. थेल्स यांना खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे वाटलेले हे प्रमेय कोणते आहे ते आपण आता जाणून घेऊया. मूलभूत अनुपातिकता प्रमेय. मूलभूत अनुपातिकता प्रमेय BPT म्हणून संक्षिप्त केले जाऊ शकते. असे म्हटले आहे की जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूस समांतर असले जी दुसऱ्या बाजूने दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदते, तर रेषा त्या बाजूंचे प्रमाणानुसार विभाजन करते. सोबतच्या आकृतीत DI हा BC ला समांतर आहे असे मानले तर प्रमेयानुसार AD/BD = AE/CE. विधानावर थांबू नका, ते खरे असल्याचे पुरावा शोधायला हवा. मग आपण सुरुवात करूया. BPTचा पुरावा. दिलेले ट्रायंगल ABC DEBC ला समांतर आहे. लाईन DE अनुक्रमे D आणि E बिंदूमध्ये AB आणि AC या बाजूंना छेदते. सिद्ध करण्यासाठी AD/BD = AE/CE. बांधकाम. EF परपेंडिक्युलर AD आणि DG परपेंडिक्युलर AE काढा आणि BE आणि CD विभागामध्ये सामील व्हा. प्रूफ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = 1/2 आधार उंची आणि
ट्रायंगल ADE आणि ट्रायंगल BDE. AR of ADE by AR of DBE equals to 112 into AD into EF by 12 into DB into EF equals to AD by DP. पहिला इक्वेशन. ट्रायंगल ADE आणि ट्रायंगल CDE मध्ये AR of ADE by AR of ECD equals to 12 into AE into DG by 12 into EC into DG equals to AE by EC. हा दुसरा इक्वेशन. लक्षात घ्या की ट्रायंगल DBE आणि ECD मध्ये एक समान आधार DE आहे आणि ते समान समांतर DE आणि BC दरम्यान आहे. तसेच आपल्याला माहित आहे की समान आधार असलेले आणि समान समांतराच्या दरम्यान असलेले त्रिकोण क्षेत्रफलाने समान असतात. तर आपण असे म्हणू शकतो AR of triangle DBE equals to AR of triangle ECD. म्हणून A of triangle ADE by A of triangle BDE equals to A of triangle ADE by A of triangle CDE. म्हणून AD by BD equals to AE by CE. म्हणून सिद्ध झाले. मूलभूत अनुपातिकता प्रमेयाचा विपर्यास. विधान: जर एखादी रेषा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंना समान प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजू समांतर असावी. जर AD by DE equals to AE by EC असेल तर DE parallel to BC. हे सिद्ध करा. DE parallel to BC. ट्रायंगल ABCD आणि E मध्ये अनुक्रमे AB आणि AC चे दोन बिंदू दिले आहेत, जसे की AD by DE equals to AE by EC. आपण असे समजूया की ट्रायंगल ABC मध्ये बिंदू F चा साइड AC वरील एक छेद आहे. तर आम्ही अर्ज करू शकतो थेल्स प्रमेय. AD by DB equals to AF by FC. दुसरा इक्वेशन. पहिला आणि दुसरा सोपे करा. AE by AC equals to AF by FC. दोन्ही बाजूने एक जोडणे AE by EC plus 1 equals to AF plus FC plus 1 gives rise to EC plus AE by EC equals to FC plus AF by FC. That implies AC by EC equals to AF by FC. देते AC equals to FC. वरीलवरून आपण असे म्हणू शकतो की बिंदू E आणि F AC वर जुळतात, म्हणजेच DC DE शी जुळते. DF BC ला समांतर असल्याने DE देखील BC ला समांतर आहे. Therefore, त्यामुळे मूलभूत अनुपातिक प्रमेयाचा विपर्यास सिद्ध होतो. उदाहरण: त्रिकोण ABC मध्ये सेक AD हे कोन द्विक्षेत्र आहे. ट्रायंगल BAC BD equals to 6, DC equals to 8, AB equals to 15. AC शोधा. द्रावण विभाग AD द्विसंप्रदाय ट्रायंगल अँगल BAC दिलेले आहे. Therefore, AB by AC equals to BD by DC. Angle bisector property.
AC equals to x. Therefore, 15 by x equals to 6 by 8. Fifteen into 8 equals to 6x. X equals to 15 into 8 by 6 equals to 20. त्यामुळे AC equals to 20. पायथागोरस प्रमेय आणि त्याचे अनुप्रयोग. तुम्ही मनोरंजक पार्काचा टोकाला आहात आणि दुसऱ्या टोकाला तुमचा मित्र आहे. आपण आपल्या मित्रापर्यंत पोहोचण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर आपण 3 मैल पश्चिमेकडे जाता आणि नंतर आणखी 4 मैल उत्तरेकडे चालता, ज्यामुळे ते एकूण 7 मैल होते, किंवा आपण मनोरंजक पार्कच्या मध्यभागी तिरक्या चालत जातो. दुसऱ्या पर्यायासाठी आपल्याला प्रवास करण्यासाठी आवश्यक अंतर शोधणे आवश्यक आहे. तुम्ही ते कसे कराल? तुम्ही पायथागोरस प्रमेयाची मदत घ्या. पायथागोरस थिअरम. पायथागोरस प्रमेय. मिस्टर पायथागोरस यांनी प्रमेय आणताना काय सांगितलं ते पाहूया. निवेदन. उजव्या कोनाचा त्रिकोणात हायपोटेन्यूस चौरस हा उर्वरित 2 बाजूंच्या चौकोनाचा बेरीज एवढा असतो. ते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण विधान मोडतो. उजव्या कोनाचा त्रिकोण म्हणजे 90 अंश कोन असलेला त्रिकोण. हायपोटेन्यूस ही उजव्या कोनाची त्रिकोणाची सर्वात लांब बाजू आहे. त्रिकोणाच्या उरलेल्या बाजूंना आधार व लंब असे म्हणतात. वरील आकृतीत अँगल ABC हा उजवा कोन आहे. AC हायपोटेन्यूस आहे. AB ला लांब म्हणून ओळखले जाते आणि BC हा आधार आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC होल स्क्वेअर इक्वल्स टू AB होल स्क्वेअर प्लस BC होल स्क्वेअर. पण मग आपण केवळ एका विधानावर विश्वास ठेवावा का? मला असं वाटत नाही. पुरावे हवे. त्रिकोणाचे साम्य वापरून पायथागोरस प्रमेयचा पुरावा. दिलेले ट्रायंगल ABC M अँगल ABC इक्वल्स टू 90 डिग्रीज. बांधकाम साइड AC वर BD लंबवत आहे. सिद्ध करण्यासाठी AC होल स्क्वेअर इज इक्वल टू AB होल स्क्वेअर प्लस BC होल स्क्वेअर. प्रूफ. अँगल ABC M अँगल ABC 90 डिग्रीज दिलेले आहे. सेक BD हायपोटेन्यूस AC ला लांबवत आहे. बांधकाम. म्हणून ट्रायंगल ADB परपेंडिक्युलर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल BDC उजव्या कोनाचा त्रिकोण. ट्रायंगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ADB. AB by AC इक्वल्स टू AD by AB समान त्रिकोणाचा सुसंगत बाजू. AB स्क्वेअर इक्वल्स टू AD इंटू AC हा पहिला. ट्रायंगल BDC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ABC. CD by BC इक्वल्स टू BC by AC समान त्रिकोणाचा सुसंगत बाजू दुसरा.
BC square is equal to CD into AC. समीकरणे पहिलं व दुसरं जोडून AB square plus BC square equals to AD into AC plus CD into AC. AB square plus BC square equals to AC of AD plus CD. कारण AD plus CD is equal to AC. So AC square is equal to AB square plus BC square. म्हणून सिद्ध झाले. एक देखील अस्तित्वात आहे पायथागोरस प्रमेयाचा विपर्या सत्यात म्हटले आहे, जर त्रिकोणाचा एका बाजूचा चौरस इतर दोन बाजूंच्या चौकोनांच्या बेरीज इतका असेल तर त्रिकोण हा उजवा त्रिकोण आहे. उदाहरणार्थ उजव्या कोनाच्या त्रिकोणात LMN, LMN 3, MN म्हणजे 4, हायपोटेन्यूस LN शोधा. द्रावण दिलेले LM equals to 3, MN equals to 4 शोधण्यासाठी हायपोटेन्यूस LN equals to काय? पासून ट्रायंगल LMN हा उजव्या कोनाचा त्रिकोण आहे. हायपोटेन्यूस शोधण्यासाठी आम्ही पायथागोरस प्रमेय वापरतो. पायथागोरस प्रमेयानुसार LN square equals to LM square plus MN square देतो 3 square plus 4 square is equal to 9 plus 16. LN square is equal to 25. LN is equal to root 25 म्हणजेच L5. LN म्हणजे 5 आहे. उदाहरण उजव्या कोनाच्या त्रिकोणात ट्रायंगल PQR PQ5 आहे आणि हायपोटेन्यूस PR 1313 बेस QR शोधा. द्रावण दिलेले PQ is equal to 5, PR is equal to 13. शोधणे QR. पासून ट्रायंगल PQR हा उजव्या कोनाचा त्रिकोण आहे. साइड QR शोधण्यासाठी आम्ही पायथागोरस प्रमेय वापरतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार PR square is equal to PQ square plus QR square. 13 square is equal to 5 square plus QR square. (169) equals to 25 plus OR square. QR square is equal to 169 minus 25. QR is equal to root 144 म्हणजेच 12. 12 त्यामुळे QR 12 आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. BPT सांगते की त्रिकोणाचा एका बाजूला समांतर असलेली रेषा दुसऱ्या बाजूंचे अनुपातिक विभाजन करते. BPTचा उलट एखाद्या रेषेने त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूस एकाच प्रमाणात विभागल्या तर ती तिसऱ्या या बाजूस समांतर असते. पायथागोरसचा प्रमेय उजव्या कोनाच्या त्रिकोणात हायपोटेन्यूसच्या चौरस इतर दोन बाजूंच्या चौरसांच्या बेरीज एवढा असतो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.